अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैसे हो सगळी? बेस आहो ना? उम्मीद करताय बेस असाल। आम्ही पण बेस अल्हम्दुलिल्लाह, तुमचे दुआनी सगळं बेस चाललं आहे। काय भाऊ बरे आहेत ना? हो। ए कन्नो चल बेगून ये जरा वरती कोलतारला दुकानावर गेला पाहिजे ना? हो काय दिला? ये चल निघे। हा चला चला। अस्सलाम वालेकुम, कशी हाव सगळी? चला आमच्या बरोबर येता भाऊ। कोको हनियाला कोको हो कोको। आज है आमचे इरादो गावठी कोंबडी हणून मस्तपैकी गावठी तरीक्याने सालना बनवायचा। सालना धान दली आणि त्याच्यासोबत बघा आपल्या गावातला कैसा गावठी सालण्याच्या सोबत काय काय आपली कोकणी बायका सर्व करतात ती सगळा बनवून मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही लोक खाणार आहोत। तवा व्हिडिओ बघा, पूरा व्हिडिओ बघा, कारण मला मोब कमेंट्स होते हो की दीदी ऐसा मतलब कोकणी तरीक्याने तुम्ही गावठी सालना बनवा, तर टाईम मोब कमी होतो, नाचाना सगळ्यावर जाणं येणं त्याचा रेसिपी जरा कमी जायले होतो। आणि आज आम्ही लोक निघाला आमच्या गवलेवाडीतला, म्हणजे आमच्या कोलथरची ब्राह्मणवाडीच्या पुढे आमची गवलेवाडी येते आणि तर ते गावठी कोंबडा मिळते, तर ते आम्ही दोघं निघाला गावठी कोंबडा गावात घरोघरी सगळ्याकडे मिळते जी, पण आम्ही तिकडे जातो, तिकडे आपली म्हणजे खास बेसोने कोंबडे मिळतात। आता कचो प्रोनाउन्स आहे, कचो प्रोनाउन्स याने कोंबडो कोक्को आणि इंग्लिशला आणि चला लेट होतंय आणि इंग्लिशला बोलतात कॉक। निमर मो पहिला आहे। चला ठीक तेव्हा आता आम्ही लोक निघाला भाव, चला मग व्हिडिओवर बनवून द्या। व्ह्यूअर्स बघा, ह्यो आमचो बस स्टँड आहे, कोलतारचो बस स्टँड बघा, आणि साईडला त्याच्या छोटासा हॉटेल आहे माशाअल्लाह, प्रीतम हॉटेल, वडापाव सगळा थंडा बिंडा, आणि समोर आहे ग्रामपंचायत आणि इकडे आहे कन्नो। चालता भाव आम्ही लोक आज बघा सन्नाट आहे कोलतारे स्टँडवर, सन्नाट आहे कारण एस टी येऊन गेली आहे आणि एक पण माणूस स्टँडवर उभा नाही आहे आणि बेस वाटतं माशाला। गावचं बघा मौसम गावातला कैसो असते ॲक्च्युली, काय तुम्हाला शहर बाजारातला असं सन्नाटो मिळेल बघियाला? अजिबात ना। आणि जी शहरवाली असतील ना बरे आहेत ना, नक्की आवडेल गावाचं मौसम माशाअल्लाह। शिंदे मामाची रिक्षा, शिंदे मामाची रिक्षा आहे, आमचे लाडके जावईजी कोलथारचे। या बरे आहेत ना? मीनाताई काय हाय कुठे? आमची बहीण, माझी आणि दिलीप बाईची बहीण आणि त्यांचे नवरे शिंदे मामा, आमचे लाडके जावईजी। उम्या बरा आहेस ना? अस्सलाम वालेकुम। काय भाई बेसाव ना? माशाअल्लाह। मग काय आता काय भाऊ राहिलाय ना अजून ना? टाइम लागेल, थंडी आता 2 दिवसच झाली थंडी चालू होऊन। आंबे मिळतील आमच्या गावातला, ते आशा ते आम्ही नानांपासून बघतो त्यांना। अल्हम्दुलिल्लाह जरा कोंबडो घ्या जातो, या घरा या निंबुड्यात या गाडी मिळाली। ओके 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 चला चला। ही आमची मराठी शाळा कोलथरे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कोलथरे ना के नाना मनोहर। आज सोमवार आहे ना, दुकानं बंद आहेत, सगळी नाही दुकानं, या साईडची दुकानं बंद आहेत। काय कुठे उपकेंद्रात असताना चला
अहो पण आज सोमवार आहे आणि दुकाना बंद आहेत. ते मला आपल्याला- कोथिंबीर घ्यायची होती. चला आता बिना कोथमिरीने साधन मध्ये नाही मी ऐसा होऊन देणार नाही. हे वरदचं दुकान आहे. सोमवार आहे आज. देणार नाही. मी कोथमिरीसाठी दापोलीत धारीन पोराला. दुकान बंद आहे. पण कोथमीरशी मागवली. आज हय घरात थोडीशी कोथमीर हय आणि आणखी लागणारी हय. युनियन बँक ऑफ इंडिया. युनियन बँक ऑफ इंडिया ऑफ कोलथारे. यांची कोलत्रेची ब्रांच आहे. माशाअल्लाह. चला हम्म. पानपोई. काय दम लागलो. टकिया जाईला दमते नाही लागले पण टकिया जाईला आहे. नको तसला कोंबडा. ऐसा. आजच्या नंतर मी घरातच कोंबडी बालगीन. अच्छा बारकी पिला आणि नाही ते कोंबडी घेईन रवणावरची आणि पुरक्यावर बैसवीन आणि त्याची पिला होतील त्याला नानाची मोठी हा, मग त्याला खायला वरच लागेल तुला. कोंबडी तवेल तवा होईल. बरसभर आपण बेअर करू. मग पण असलं काय भाई बरे आहेत ना. अरे बाबा काय विशेष. चला चला. ए, चल हट डन. चल चल. चल. काय माहिती नाही आमचा नाही. चला चल काय दिलं नाही कोथिंबीर. नाही. आतापर्यंत तुम्हाला दाखवलं होती ब्राह्मणवाडी होती. हा. आता ब्राह्मणवाडी फिनिश होऊन आता आमच्या इथे भंडारवाडा लागलाय. हा. वरचा भंडारवाडा. वैभव तोरणकरचा घर तिकडेच आहे. तलाठी साहेब नमस्कार. आणि बघा यो मंजर यो नजारो किती Yes. बेसनो आहे. माशाअल्लाह. हरियालीच हरियाली आहे सगळ्या इकडे. हां ही तुम्हाला मी दाखवता. ह्यावर सगळी बोर्डा लागली आहेत. वाडी. दापोली बुरुंडी. हे बघा हे ह्यो रोड आहे दापोली बुरुंडी घुमरायला जायचो आपतडी आणि ह्यो आमचो आहे समुद्राकडे जायचो आणि आपली वरचा भंडारवाडा ना काय ह्याला बोलतात. वरचा भंडारवाडा गोलांबरेवाडी गवलेवाडी. हां हां ती आहे. ज्या कुणाला माहिती नसेल की आगो मार्ग किनाला बोलतात तर सांगताय तुम्हाला मी की आता जो तिकडे रोड गेलोय ना हां तो आगो मार्गे है डायरेक्ट दापोली बुरोंडी वाया बुरोंडी to आगोम दापोली. म्हणजे आगोम आमच्या इकडे औषधालय आणि आयुर्वेदिक दवाखाना हा. आहे आणि आमचे दीपक महाजन साहेब आहेत, त्यांच्या- त्यांचा आगोम त्यांच्या नावाने हा. आम्ही हो रोड फेमस केला व्हावं. सगळे आम्ही तीच बोलतो. आणि शॉर्टकट पडते ना हा, आमच्या गावातल्या इकडची याला 6 किलोमीटरचं मतलब रोड आहे तेही 3 किलोमीटरवर शॉर्टकट आणि आपतडी आहे. आपतडीच्या त्या साईडला लोधाने मोठमोठा रिसॉर्ट्स मोठमोठे हे म्हणजे एरिया कवर केल्याने याने सजवला आणि डोजवलाने सगळ्यांसाठी. हां बाकी बघा ही आम्ही चालतो आहो आता. ही वरचा भंडारवाडा आईला लागलेला आहे. आईला दोन घरात सोडून आता वैभवचं घर. येस. आम्ही काय समुद्राजवळ जाणार नाही आहो. इकडची समुद्र बीच ह्याच्या आहे. पुढे ना बीच लागते. हा ह्याच्या पुढे काय येणार आहे मळी म्हणजे मशान देवस्थान स्मशान भूमी आहे ह्याच्या पुढे कोलथारवाल्यांची. आहे. मोप लांब आहे ती जवळ नाही. आणि तिकडची मग कोलथारे खरप येते मोप लांब आहे. आणि इतका सुंदर आणि अतिशय दृश्य आहे तिकडचं. दृश्य आणि खूबसूरती आहे त्या जाग्याला. लोक मोप लांब लांब शिकरे सेल्फीज घ्यायला येतात. सेल्फी पॉईंट आहे. पण आज आमचं काय मतलब हे तो तिकडे जायचं नाही. आज आमचा स्टॉप
बस आता हातेचे बस. कोंबडी घेणार आहो आणि फटाफट जाऊन मस्तपैकी मस्त. रेसिपी टाकणार हाव. येस, बनवून राहा व्हिडिओवर. ओके. ओके. अरे वा माशाल्लाह. शिडी काम बघा बघा. किती मस्त बनवले. मग वाव, हे बघा सुपर्ब. भात कापणी झाली त्याचे हे पेंडो आहे माशाल्लाह. झाडणी बिडणी सगळा झालेला आहे माशाल्लाह. चला हे काय ए ए तू आतो काठी घे थांब काठी घे थांब माशाल्लाह. ही शेती भात कापणी होऊन आता कापणीच्या टायमात आम्ही होताव ना इकडे, पण इकडे सगळा भात ठेवलेला आणि झाडणी बिडणी भाताची झाली आणि ही पेंडा त्याचा आहे माशाल्लाह. एकदम मस्त. काय बोलले कोंबडा आहे बोलले म्हणतात. आयला होता हो वैभव भाऊच्या इकडे, पण वैभव भाऊच्या इकडे कोंबडा आहे नाही. मग आता आम्ही त्यांच्या शेजारच्या घरा आयला हा कोंबडू बघूया. वहिनी, ही काय मशीन आहे. अहो ही बघा ना मशीन. पेंड्याची. भात पेंड्यांची भात सेपरेट करायची. पेंड्यांशी भात पेंड्यांशी भात सेपरेट करायची मशीन माशाल्लाह. झाला काय सर्व करून झालंय. आता बटन दाबलं. हां भात कसं आहे भात टाकून दाखवा आहे यामध्ये बघा. भात अलग करायची भात छान एकदम छान. काय चाललंय हो पेंडो घेता हो. आता काय तरीन पण असं कधी थोडासा विकायला काय आहे. नाही त्यांची गुरडोर आहे तो, ते असे कसे विकतील. त्याला बहिणीच्या तरफशी आम्हाला ही भेट. पेंडो चालेल. ही आंब्याच्या सीझनची तयारी. आंबे येतात ना, आंबे येते मग आडी लावायला मग मुश्किल होते, कारण आपली काय आता शेती भाती अशी रिकामी पडलेली आहे ना, तर गवत पेंडू आपली अशी नसते. आपण शेती करत नाही. तर आमच्या वहिनीने आम्हाला दिले हात एक पेंडो भेट बोलून. नाही वहिनी, तुमचं धन्यवाद. ओ खूप निंबड लागतंय नाही. अमरेला आणि हवी होती. नम्रेला हो ही नम्रेला बघ. हे बघ ही नम्रेला पेंडो. ही नम्रेला आहे. टोटल देसी जुगाड. अम्ब्रेला नाही. बघा हे माथ्यावर ठेव बघ. ओ चला चला. ही भाग मग ती ठेव, ती भाग पुढे ठेव. ओके. हां हां गावची गावठी बनवून टाकली म्हणा. समीर वडील आहेत घरी. कोंबडा पाहिजे होता. कोंबडा पाहिजे आपल्याला. आत्ता पाहिजे होता. दे लगेच. हां चल किती मिनिटाची आहे. मी तुमच्याच घरी जातोय घरी मी. ये लवकर ये. हो घेतलो आहे बघा. हा मग बघा पेंडो किती काम आहे. चलो बडे चलो. हा ये पेंडो किती कामी आहे लो. हा लोकांनी पेंड्याचा मंगती ठेवले ना आज. बघा बघा माझी स्कूल बघा. बघणाऱ्यांनी सगळ्यांनी बघा माझी स्कूल. यस, मी 5 to 6 स्टँडर्ड पर्यंत मी इकडे शिकलो हाय. आणि माझी स्कूल मला मोप प्यारी है, अतिशय प्यारी. सगळ्यांना माहिती आहे, पण त्या स्कूलचा काही करा. माणसाच नाही करा. त्या माणसाच नाही ती स्कूलचं काय करू शकीन मी. पण गावातल्या माणसं रियाला नाही. ज्याने त्याने दापोली गाठले, कुणी मुंबई, कुणी दुबई, लंडन, कतर. तर शाळेतला काय मी शिकू. आता माझं शिकियाचे दिस नाही राहिले, शिकवयाचे दिस राहिलेत. बोलियाचं मतलब हे आहे ना कनो की गाव आबाद झालो पाहिजे. गाव आबाद झालो की स्कूल पण आबाद होईल. तर गाव आबाद होईल कैसो. आता ती माणसाला समजला पाहिजे. ज्याला आपल्या मुलकशी मोहब्बत असेल तो इकडे राहील. शाळा इकडे पण आहात, शिक्षण इकडे पण मिळते. दापोलीत पण कॉलेज आहेत, सगळं आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमचाही स्कूल आहे ना. बोल. स्कूलच्या बाजूला ही जी रघु मामाचं आमचं बघा घर आहे, त्या घरातला ना एक छोटासा क्लिनिक होता. त्याला बोलतात जोशी
जोशी डॉक्टरचा क्लिनिक होता ते आम्ही लोक आहे ना ते जोशी डॉक्टरच्या इकडे याच्या तेव्हा गावातला काही सोयीसुविधा नव्हती. एक खारवी डॉक्टर होते स्कूलच्या पाठीमाग आणि एक होते जोशी डॉक्टर होते. असे घारे घारे होते गोरेसारखे ब्राह्मण समाशी शाळेत होते आणि बस आम्ही लोक याची छोटासा क्लिनिक होता. सगळे यादे येतात. माझं बोलण्याचं मतलब की यादे येतात बघा. ही आमच्या गुजर मामाचं दुकान होता. दुकान होता नाही, दुकान अजून आहे. दुकान खते जाणार आहे. मतलब काय गुजर मामा आमचे होते तर त्यांचे आता पुतूस आहेत प्रवीण दादा. गुजर मामा एक्सपायर झाले तर त्या मो पडसा दिली, मो पडसा दिली याची गुजर मामा 5 रुपयाची नाही, सॉरी 5 रुपये नाही बाबा, 5 पैशाच्या चाक्यो द्या. आम्ही त्या गोल्यांना चाक्यो बोलायचे कारण चुकून खायचो ना. तर गुजर मामा 5 पैशाचे चाक्यो द्या आणि 4 आण्याचे चणे द्या. दुसरी बात हे आमचे उत्तम मामा पाटील यांचा पण दुकान होतं. उत्तम मामा आपलं दुकान होतं की नाही इथे होता ना. हा मग ते आम्ही कशी याची चाकी घ्यायला दुकानात आठवते आमचे उत्तम पाटील साहेब आमच्या गावाची शान आहे. गावाची मोठी हस्ती, अजीम हस्ती आहे. काय आपल्या गावाच्या विषयी सांगा. गाव वसाड पडलाय काहीतरी बोला. नपुसकाला पद्मिनी देऊन मुलं होत नाही. काल तुरीची इथपर्यंत बस आली होती, केवढी बस असं काल. अच्छा अच्छा. मग ते हे आपल्याला असं आपण बोलतो आहो, पण ते तिकडे जाऊन अर्जी दिल्यावर काय होणार नाही. होईल पाळमताकडे भेट घ्यायला हवे त्याचं कारण. मग ते करायला पाहिजे. गावोगावी असं उकरले नाही, परवानगी घ्यावी लागते उकरताना. बरोबर. रात्रीचं काम करायचं दिवसा. आणि आज 15-20 दिवस लोकांचे विद्यार्थी नाही बा 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला गाड्या नाही आहेत. दीड नाही महिना झालाय. हा महिनाभर झालाच आहे. असो पण विद्यार्थी वगैरे करणार काय 1-2 दिवस क्षम्य आहे. तुम्ही रात्रीचं काम करायचे नियम आहे हा. माझ्या मुलग्याचा खाडा होतोय बार माहितीये. अरे या 7-8-10 गावातल्या लोकांचा प्रश्न. बोरिले अभ्यासावर किती फारसा फरक पडलाय. अभ्यास बुडतोय ना मुलांचा आपल्या. मग ते तुम्ही तरी काय कदम उचला अर्जी द्यायसाठी. प्रांताकडे जाणार आहे मी. प्रांत हे डेप्युटी कलेक्टर. बरोबर आहे. तर एवढं करून टाका. उद्या नेपाळ सारख्या जाळपोळ लोकांनी केले तर तुम्ही करणार काय सांगा. चला मग काय जेवढा विद्यार्थ्यांचं अरे नुकसान काय. आता मला तुम्ही सांगा थोरला कोण, कलम कोण, घुबडवाडी, ऐनोली, गोमराई, अगदी बरोबर, बोरवेली, पंचनदी, कोचरा. विद्यार्थ्याने करायचं काय ते सर्व लोकांनी समजायला पाहिजे ना. एकच माणूस बोलून चालतो काय. सर्वांनी निघायला पाहिजे घरातून. निघणारे घेतले ते बघा. सगळ्यातलं प्रथम तर उत्तम मामा आपल्या गावातून कोणीही ग्रामस्थ निघायला मागत नाही. कितीही तुम्हाला त्रास होऊ द्या, कुठलाही ग्रामस्थ कुठल्याही जातीपातीचा असो हो, पण ते ह्याला पाऊल टाकत नाही पुढे. एकाच माणसाने बोलून चालत नाही. हे सरपंचाचं काम आहे एकटेच. नाही पण त्या सरपंचाकडे पण जायला पाहिजे ना माणसाने. सरपंचाकडे जायला त्याची लायकी नको. सरपंच काय जो असं कसं बोलू शकता. सरपंच लायकी होती म्हणून सरपंच बनले की नाही. ते गावातले लोक मूर्ख म्हणून गेले. आता त्याला खंडस केलं आपण पाणी लागतं हे सुद्धा त्याला माहिती नाही. खंडस केलं असा तो सरपंच आहे. नाही पण आपण असं कसं आहे ना, आपण असं बोलतोय, असं बोलून काय उपयोग नाही. पण त्याला त्याच्याकडून काम काढून घेणं आपल्या हातात आहे. नाही तू त्याला अक्कलच नाही तो करणार काय काम. नाही पण बघा आपण सरपंच बनवलं म्हणजे त्यांची ड्युटी काय, त्यांचं कर्तव्य काय आहे ते त्यांना चांगलंच माहीत असते. जर त्यांना नाही माहीत आहे ना तर मग पुढे पण त्यांच्या त्यांना दाखवून द्यायचं. त्यांचं कर्तव्य काय आहे. तो व्हिडिओ प्रशासक आहे, तोच सभापती आहे व्हिडिओ. व्हिडिओ पंचायत समितीला व्हिडिओ ऑफिसवर जायचं, तिथे आपण लेखी अर्ज करायचं. चला मग लेखी तक्रार करायची. माशाअल्लाह माशाअल्लाह. ओळखलेली नाही. हां हे बघा आता आम्ही आयलो आपल्या कोलतारच्या या कब्रस्तानाजवळ मोल्ल्यात आयलो. आणि ह्यो आमच्या मंगती बघा ह्यो रोड बनलो आहे माशाअल्लाह कॉन्क्रीटचो. दाखवत आहे तुम्हाला बघा आपल्या मोहल्ल्यात माशाअल्लाह. हे आपला कब्रस्तान. अल्लाह सगळ्या मरहुमा जितके पण आहात सगळ्यांची मगफिरत करल्ला. सगळ्यांनी दुआ करा आमीन बोला. हे बघा हा बघा आता काय बोली. याचा गेला होता कोंबडो घ्यायला. ते कोंबडो तर काय मिळलो नाही. तर माणसा बोलतात की कोंबडे गेले ते फिरायला.
ते सांची येतील तेव्हा त्यांना, पण ते कोंबड्यांची काही नावं नाही आहेत, तर तुम्ही घेऊन जावा आणि मग शिजवल्याच्या नंतर त्याचं नाव ठेवलं जाईल ते. आता तुम्ही बनवून राहा व्हिडिओवर. हां पुढे आता मी जिकडे गेला होता तिकडे काय कोंबडं मिळालं आता नाही ना. आता मी दुसऱ्याकडे प्रकाश काका आपले Yes. आहात ना, प्रकाश महाडिक, त्यांच्याकडे आम्ही जात आहोत. चला मग. माशाल्लाह रोड बनलोय बघा, आजपर्यंत अतुलच्या घरापर्यंत रोड बनलोय. माशाल्लाह मी आता पोचलो आहो आपल्या प्रकाश महाडिक आणि प्रकाश काकाच्या इकडे यायला आहो. आता बघूया कोंबडं मिळलं पाहिजे इकडे, त्यांच्याकडे कोंबडे असतात. हात बघा. हो वाव, बघा छोटी पैदा झालेली आहेत वाटते, कारण बघा ना कशी कापतात. दोन दिवसाचे आहेत. ए डॉगीज, काय बाय, बरे आहेस ना तुम्ही? वाव, कुठे गेले? आजोबा कुठे आहेत? अच्छा, आई आहे ना तुझी? आई पण नाही आहे. बाबा सांगितले मी येतो 10-15 मिनिटात घरी जावा. कोंबडा घ्यायला आलो तुम्ही. हो. हे बघा कोंबडी. गावठी लाईफ बघा किती प्यारी सुहानी मस्त. त्यांना ही नको करू, जवळ हात ते बेस आहे, त्यांना पकडायला आसानी होईल. ही बघा, हा मी तुला दाखवून देईन, मी तुम्हाला कोंबडीची वलक करून देईन. आमच्या कोलथारवाल्यांच्या मते ह्याला बिसोडी कोंबडी बोलतात, राईट? नाही, उलटे पीस, उलट्या पिसाची बिसोडी. त्याच्यानंतर तसलीच बघा आता वापस एक गेली आहे, ती पळाली तुला बघून. आणि तो बघा मस्त मस्त कोंबडे माशाल्लाह हात, माशाल्लाह. डॉगी झात आणि लढाई करते. ही लढाकू दिसतंय. नाही पण ती पिला टाकला नसेल ना, ती कवटांची पिला ती आहे. खुडूक बोलतात ना त्याला. इकडे पण बसली. हा ए, त्याला खुडूक बोलतात ना. हा, कुडक्याची कोंबडी, खुडूक कोंबडी. हा, ही कुडक्याला बसली होतात. हे नजारे कुणाला बघायला मिळतात, ऐशी नजारे. हा थांब जरा थांब, त्यातून पण बसलेली कुडक्याला बसलेत कोंबड्यो. अरे का बघ, अंडी हात का बघ जरा, पकडी तर. ऐसं नाही बघू शकत, ती हात लावतील, बोचतील कोंबडी. वरती गेला भंडारवाड्यातला, वरच्या भंडारवाड्यातला कोंबडी काय मिळली नाही. तेव्हा आता आम्ही लोक आयला व्हाव खारीवाडीतला, कारवीवाडीतला आयला व्हाव, आमच्या पंचनदीच्या कारवीवाडीत. आमच्या ललिता बहिणीच्या इकडे आईला विचारी आला, ते आता आम्हाला सांगतात कधी जायचं ते. माशाल्लाह. बघा आम्ही दोघा जोडीनी कोंबडो खरेदीया जाता वाव. सुभाषी आम्ही भटकतो कोंबड्यासाठी. कोंबडो गेले आणि आम्हाला भटकवतो. ते कोंबडे काय आहेत, सगळे बोलतात आमचे दिलेले आहेत. आणि आता आम्ही आयला लखलतरवाडी याने खारवी मोल्ल्यात. ते इकडे आता एक प्रकाश डोल्लेकर हात, त्यांच्या इकडे हात कोंबडे, ते आम्ही जातो त्यांच्या इकडे बघायला. ऍक्च्युली काय झालं माहिती आहे, कोंबडे आम्ही सुभाला गेला होता ना लिहायला, ते सगळी लोक काय बोलतात, आता कोंबडे उन्हाळकीला गेलेत ना, म्हणजे ते आता सोडले, कुऱ्हाड्यांची काढले सोडले ना त्यांना, की मग ते दिसभर आझाद असतात. आणि मग सांज जाईली, 3 सांज जाईली की ते मग आपल्या आपल्या कुऱ्हाड्यातून बसतात. तेव्हा तुम्ही लोक या. तेव्हा आता बघा आम्ही लोक किती वाजले, 5:45 येतात आणि आम्ही लोक आईला भाव खारवाडीतला. आता जर हा ते नाही मिळलो नाही मिळेल, नाही मिळतंय हे ना, ते आम्ही लोक परत वरच्या भंडारवाड्यात जाणार आहोत. त्या वहिनीने आम्हाला अफलिनत 5 वाजता मगरिबच्या आधी या बोलले. तर मग आम्ही तिथेच जाणार आहोत. चला मग व्हिडिओ बनवून द्या व्हिडिओवर. कोंबडावाला घरात नाही, मीटिंग कोंबडा घ्यायला आलो तो. कोंबडा पाहिजे तुला? हो आता पाहिजे, आता कशाही परिस्थितीत पाहिजे. ना हा आपल्याला पाहिजे होता. हा तो मी येता पाहिजे मधरा या वरती बघतो घर बघूया. बाहेर कुठून मारते तो बाहेर गेला त्याला अरे वा,
हा हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. बरं झाला. काकी बरे आहात ना? किती किलो असेल हा? बघा तुम्ही. आता ते अंदाज दादा क्या बात है. टेस्टिंग नाही खाण्यावरती 1.5 किलो आहे, माहिती पडतं. 1.5 किलो बघा हातात घ्या, घ्या हातात. मी तुम्ही काय पण करा, 2 किलो भरलोच पाहिजे माझ्या हातात. 2 किलो मटन भरेल त्याचा हो नक्की. के पिसा सकट? नाही नाही सांगतो तुम्हाला. मटन 2 किलो भरेल. हो आराम मध्ये भरेल, कारण माझे खाण्यावर कुकडू कू. थोडे जातील नाही फेकण्यात. बापरे 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 बापरे. ए कुकडू कू. ए look at यार. तुझ्या तकदीराने अजून मिळलो. हा? याला आता आपण आपल्या घराने आणि याला नाव ठेव. हा, याचं नाव ठेव आपण. हलाल करूया चाद्दी. आपले प्रकाश दोल्लेकर, आपले काका यांचे इकडे आम्ही आईलाव आणि आमचा काम झाईला. माशाअल्लाह. पॅक करा त्याला. तर काय निघणार आता? नाही नाही आपल्या कब्जामध्ये आहे. हा, चला मग. चला मग प्रकाश मामा. हा चला धन्यवाद. बरा झाला. आणि ऐसा नवा भेट पण जाईली. भेटा भेट झाली. भेटा हे माझ्या पप्पांचे दोस्त मित्र. हे माझे ससरे फजलुद्दीन शेख अहमद टिकले त्यांचे मित्र हे मित्र. यांचं मी सुद्धा नाव? काही वर्षांनी प्रकाश काकांना बघितली. प्रकाश डोर्लेकर. डोर्लेकर. आणि हे त्यांची मॅडम मॅडम काकी आमची. यांच्याकडे आम्हाला कोंबडो मिळलो. आता आम्ही म्हणजे फायनली कोंबडो आपलं प्रकाश मामाच्या शिकरे होतो ना, आपण गावभर फिरतो. पैसा जाईला बच्चा बगल में और डिंडोरा गाव में. गाव में. गावात हो सगळीकडे बघून आले. सगळीकडे बघितलं. चला मग फायनली कोंबडो मिळलो आपल्याला. आता कोंबड्याचं नाव ठेवायला घरात जातो आणि तुम्ही बनवून द्या व्हिडिओवरती. हाँ, कोकण की दुनिया 2324 से इसी तरह जुड़े रहिए. इंशाल्लाह बहुत कुछ आपको दिखाने के लिए है और दिखाएंगे. अच्छे अच्छे लम्हे आपको शेयर करेंगे. देखो हमारे बैकग्राउंड में हमारा कोलथरे बीच है, दिख रहा है आपको. माशाल्लाह बहुत ही बड़ा है, बहुत ही खूबसूरत है माशाल्लाह. और विशाल समंदर. नीट एंड टाइडी, बहुत ही साफ़ सुथरा है कोलतार का Yes. बीच. आप लोग जो भी विजिटर्स रहेंगे, जो भी पर्यटक हैं, टूरिस्ट हैं, वो आइए हमारे यहाँ. माशाल्लाह कोलतार बहुत खूबसूरत है. रिसोर्ट्स दुनिया भर के हैं, आकर रहिए यहाँ. चलिए फिर मिलते हैं. अल्लाह हाफिज़. टेक केयर. अल्लाह हाफिज.